मागील भागात प्रिया बाईकवर रितेशला म्हणते, दुकानामध्ये एक बाई आपला पिछा करत होती. आपण जिकडे जात होतो तिकडे ती येत होती. तुम्ही नोटीस केलं का? रितेश: हो, मी नोटीस केलं त्या बाईला. प्रिया: ती अशी का वागत होती काय माहिती. तिच्याकडे पाहून ती चोर असेल असं पण वाटत नव्हतं. मग ती अशी का वागत होती? आता पुढे. रितेश: ती माझी एक्स गर्लफ्रेंड मोनिका होती. हे ऐकून प्रिया शॉक होते आणि शांत बसते. ती मनातल्या मनात विचार करू लागते, आपण जास्त काही बोललो तर नाही ना तिच्याविषयी? यांना राग तर नसेल आला ना? मी तिला चोराबरोबर कम्पेअर केलं म्हणून? सॉरी म्हणू का यांना? कारण एकेकाळी त्यांचं तिच्यावर प्रेम होतं. असा विचार करून प्रिया: अहो सॉरी, मी जास्तच बोलून गेले. मी असं चोराबरोबर कम्पेअर करायला नको होतं तिला. सॉरी. रितेश: डोंट से सॉरी, तुझी काही चुकी नाही. प्रिया रितेशचं बोलणं ऐकून शांत होते. घर येईपर्यंत दोघेही शांत राहतात. घरात येताच दादा म्हणतो, अरे आले का तुम्ही? तुमचीच वाट बघत होतो. चला जेवण करून घेऊयात. रितेश: 5 मिनिटात फ्रेश होऊन येतो दादा. दादा: हो हो, ये लवकर. प्रिया आणि रितेश दोघं फ्रेश होतात आणि सर्व एकत्र जेवायला बसतात. सर्वांची जेवण होतात. प्रिया आणि जाऊबाई दोघं मिळून किचन आवरतात. दादा आणि रितेश हॉलमध्ये टीव्ही पाहत असतात. दुसऱ्या दिवशी सुट्टी असते म्हणून दोघं रिलॅक्स असतात. टीव्हीवर मूवी लावलेला असतो. प्रिया किचन मधून येते आणि रितेशला म्हणते, अहो आज पण गार्डन मध्ये वॉक करण्यासाठी जायचं का? रितेश: नाही, नको, आज नको. प्रिया काहीच न बोलता त्यांच्या रूम मध्ये निघून जाते. 10 मिनिटांनी रितेश पण रूम मध्ये जाऊ लागतो. ते पाहून दादा म्हणतो, काय रे, थांब ना, मूवी नाही पाहायचा का? उद्या सुट्टी आहे ना? रितेश: हो, उद्या सुट्टी आहे, पण आज मूड नाही मूवी पाहायचा. दादा थोडा चिडवायच्या स्वरात म्हणाला, आज तर दुसरा मूड दिसतोय. आणि दादाने रितेशला डोळा मारला. रितेश परत दादाजवळ सोफ्यावर बसला आणि म्हणाला, नाही रे दादा, तसं काही नाही. आज मोनिका दिसली मला. दादा सिरियस चेहरा करून म्हणतो, कुठे, केव्हा? ती पुण्यात आहे का? रितेश: मार्केटमध्ये दिसली आणि ती पुण्यात आहे हे मला माहिती होतं. दादा: सोड तिचा विचार, रिलॅक्स हो. रितेश: असं कसं विचार सोडू दादा? 4 वर्षांचं आमचं रिलेशन होतं. नाही विसरत रे जुन्या गोष्टी. दादा: अरे पण तुझ्या अशा वागण्याचा प्रियावर इफेक्ट होईल. तिची काही चुकी नसताना तिला त्रास होईल. रितेश: दादा: बघ, विचार कर माझ्या बोलण्याचा. जा झोप तू. बाय, गुड नाईट. रितेश: बाय, गुड नाईट. असं बोलून रितेश रूम मध्ये येतो. प्रिया स्टडी टेबलवर पुस्तक वाचत बसलेली असते. रितेश बेडवर आडवा होतो. खूप वेळ झोपण्याचा प्रयत्न करतो, पण झोप काही येत नाही. अर्धा तास होतो तरी त्याला झोप येत नाही. त्याची चुळबुळ चालू असते. तो घडी घडी साईड चेंज करत असतो. प्रियाला त्याची चुळबुळ जाणवत असते. अर्ध्या तासाने ती उठते आणि कोकोनट ऑइलची बॉटल घेते आणि रितेश जवळ जाते आणि म्हणते, अहो तुम्हाला डोक्याला तेल लावून मसाज करून देऊ का? रितेश मान हलवून हो म्हणतो. प्रिया लगेच बेडवर बसते आणि त्याचं डोकं तिच्या मांडीवर घेते आणि तेल लावू लागते. तेल लावून झाल्यावर प्रिया रितेशच्या डोक्याची मसाज करू लागते. तिचे लांब सडक बोट त्याच्या केसांमधून फिरताच रितेशचे डोके शांत होते आणि त्याला झोप येऊ लागते. 15 मिनिटे होतात. रितेश गाढ झोपी जातो. ते पाहून प्रिया हळूच त्याचं डोकं तिच्या मांडीवरून उशीवर ठेवते आणि ती पण त्याच्या शेजारी झोपते. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने सर्व लेट उठतात, पण प्रियाला नेहमीच्या वेळेला जाग येते. प्रिया उठते, फ्रेश होऊन किचन मध्ये जाते आणि मस्त सर्वांचा चहा ठेवते. चहा होताच तिचा चहा गाळून घेते आणि हॉल मधील गॅलरीमध्ये जाते. मस्त सकाळचा गार वारा चालू असतो. प्रिया तिथल्या खुर्चीवर बसून चहा पिऊ लागते. आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत प्रिया चहा घेते. मोबाईलवर गाणे पण चालू असतात. गारवा, गारवा, वाऱ्यावर बिर 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 पारवा, नवा नवा प्रिये. चहा घेऊन होतो तरी ती गॅलरीमध्येच आजूबाजूचं दृश्य पाहत गाणे ऐकत बसलेली असते. इकडे रूम मध्ये रितेशला जाग येते. तो पण पटकन उठून फ्रेश होतो आणि रूमच्या बाहेर येतो तर त्याला प्रिया हॉलच्या गॅलरीमध्ये दिसते. तो पण गॅलरीमध्ये जातो. रितेशला गॅलरीमध्ये आलेलं पाहून प्रिया खुर्चीवरून
उठते आणि म्हणते, तुम्हाला चहा आणू का? रितेश लगेच तिचा हात पकडतो आणि म्हणतो, बस ग थोड्या वेळाने, मला लगेच चहा नकोय. आपण दोघं बसू गॅलरीमध्ये. असं म्हणत दोघ जण गॅलरीमधील खुर्चीवर बसतात. प्रिया लगेच एका कानातला हेडफोन काढते आणि मोबाईलवरचे गाणे बंद करते. तिला असं करताना पाहून रितेश म्हणतो, तुला गाणे ऐकायला फार आवडतात वाटतं. प्रिया मान हलवून हो म्हणते. मस्त गार वारा चालू असतो. प्रसन्न वातावरण असते. प्रिया, तुम्हाला आता बरं वाटत आहे का? रितेश, हो, आता मी ओके आहे. काल जरा डोकं दुखत होतं. प्रिया, वाटलंच मला. झोप पण येत नव्हती ना? रितेश, पण तू तेल लावून मसाज केल्यानंतर खूप शांत झोप लागली. थँक्यू डिअर. प्रिया, इट्स माय प्लेजर. थोड्या वेळाने प्रिया म्हणते, वातावरण छान आहे ना? रितेश, हो ना, खूप मस्त आहे. आज खूप रिलॅक्स वाटत आहे. प्रिया, अशा वातावरणात चहा घेण्याची एक मजाच वेगळी असते. मी तर मस्त चहा पीत गाणं ऐकत बसले होते. तुम्हाला आणू का चहा? रितेश, ठीक आहे, घेऊन ये चहा. प्रिया लगेच उठते आणि किचनमध्ये जाऊन रितेशचा चहा गरम करून आणते आणि रितेशला देते. ती परत तिच्या जागेवर जाऊन बसते. रितेश चहा पिता पिता म्हणतो, कालसाठी सॉरी ग. त्या शॉपमध्ये मोनिकाला पाहून सर्व मूडच गेला आणि मग माझं डोकं दुखायला लागलं. प्रिया, एक एक विचारू का तुम्हाला? रितेश, हो, विचार ना. प्रिया, तुम्ही अजून पण तिच्यावर प्रेम करता का? रितेश, खरं सांगू का प्रिया, मी अजून तिला पूर्ण विसरलो नाही ग. आमचं 4 वर्षांचं रिलेशन होतं. आम्ही लग्न पण करणार होतो, पण काही कारणास्तव नाही झालं. ती काल मला दिसली आणि मला मागचं सर्व आठवायला लागलं. एवढं बोलून रितेश शांत झाला. प्रिया पण थोड्या वेळ शांत राहिली. रितेश, सोड तो विषय. अजून परत डोकं दुखायला लागेल नाही तर. प्रिया, तुमचं परत डोकं दुखायला लागलं तर मी तेल मसाज करून देईल की. हे ऐकून रितेशच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तो म्हणाला, पण खरंच तू खूप छान तेल मसाज करते. मला 2 मिनिटातच झोप यायला लागली. इंजिनिअरिंगच्या आधी नावीकडे कोर्स केला होता की काय? असं म्हणताच दोघं मोठ्याने हसू लागले. त्यांचा हसण्याचा आवाज ऐकून दादा गॅलरीमध्ये आले. त्यांना आलेलं पाहून प्रिया खुर्चीमधून उठून उभी राहिली. दादा, अगं बस बस बस. प्रिया, दादा चहा नको तुमच्यासाठी? दादा, बर, ठीक आहे, घेऊन ये. प्रिया लगेच किचनमध्ये जाते. दादा, काय मग रितेश, झाला का रिलॅक्स? रितेश, हो बाबा, प्रियानेच मदत केली त्यात पण. दादा, कशी? रितेश, अरे काल तिने डोक्याला तेल लावून मसाज करून दिली आणि माझा सर्व प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. दादा, अरे वा, छान वाटलं ऐकून आणि छान वाटलं तुम्हाला असं एकत्र असताना बघून. रितेश, प्रिया दादांसाठी चहा गरम करून आणते. दादा चहा घेतात. प्रिया किचनमध्ये जाते आणि सर्वांसाठी नाश्ता बनवायला सुरुवात करते. इतक्यात तिथे जाऊबाई येतात. त्या प्रियाला म्हणतात, आज आम्हाला जरा बाहेरच जायचं आहे तर स्वयंपाकच बनवू डायरेक्ट. प्रिया मान हलवून हो म्हणते. जाऊबाई, तू पोळ्या बनव, मी 2 भाज्या बनवते. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. प्रियाचं चहाकडे लक्ष जातं आणि लगेच प्रिया म्हणते, ताई, तुम्ही आधी चहा घेता का? जाऊबाई, बरं बरं, दे मग गरम करून. प्रिया त्यांना चहा देते आणि तिच्या कामाला लागते. दादा आणि रितेश अजून पण गॅलरीमध्ये बसून गप्पा मारत असतात. थोड्या वेळाने सर्व सोबत जेवायला बसतात. जेवण झाल्यावर दादा आणि जाऊबाई घराबाहेर पडतात. प्रिया किचनावरून रूम मध्ये येते. रितेश मोबाईल बघत असतो. प्रियाला येताच तो मोबाईल बंद करतो आणि म्हणतो, आज आपण मस्त गप्पा मारूयात. आपल्याला असा एकांत आणि मोकळा वेळ कधीच मिळाला नाही आहे. आज आपण त्याचा फायदा घेऊ. चालेल ना? प्रिया मान हलवून हो म्हणते. तिचं असं मान हलवून हो बघून रितेशच्या कपाळावर आठ्या जमा होतात आणि तो म्हणतो, तू आधी ना असं मान हलवून उत्तर देणं बंद कर बरं. प्रिया परत मान हलवणार इतक्याच ती रितेशला थंब दाखवून ओके असं म्हणते. रितेश पण सेम रिप्लाय देतो. रितेश बेडवर बसतो आणि प्रिया स्टडी टेबलच्या खुर्चीवर बसते. रितेश, बोल, तुला काही विचारायचं आहे का मला? प्रिया परत मान हलवून नाही म्हणते. रितेश तिच्याकडे भुवया वर करून पाहतो. ती लगेच नाही असं म्हणते. रितेश, बघ बरं, आत्ताच सर्व विचारून घे, नंतर मी प्रत्येक प्रश्नाचे पैसे चार्ज करेल. असं म्हणताच दोघंही हसू लागतात. रितेश, बरं,
मला तुला विचारायचं आहे. प्रिया, विचारा ना. रितेश, तुझ्या एक्स बॉयफ्रेंड बद्दल आणि तुमच्या रिलेशन बद्दल. प्रिया, ओके, सांगते ना मी. मला पण तुम्हाला सर्व सांगायचंच होतं, पण तसा वेळ आणि एकांत मिळत नव्हता. रितेश, ओके, सांग मग. किती वर्षांचं रिलेशन होतं तुमचं? प्रिया, 2 महिने. रितेश, काय? 2 वर्ष म्हणायचं आहे का तुला? प्रिया, नाही नाही, मला 2 महिनेच म्हणायचं आहे. ते ऐकून रितेश शॉक होतो आणि त्याला कळतं की सुनीलने त्याला सर्व खोटं सांगितलं आहे. रितेशचे एक्सप्रेशन पाहून प्रिया म्हणते, तुम्हाला सुनीलने काय सांगितलं होतं? रितेश, जाऊ दे ना, सोड ना. प्रिया, नाही नाही, तुम्ही आधी मला सांगा, मगच मी पुढचं सांगते. रितेश, बरं, सांगतो. तो म्हणाला होता की तुमचं रिलेशन आपल्या लग्नापर्यंत होतं. मी पैसेवाला आहे हे पाहून तू सुनीलला सोडून दिलं आणि माझ्याशी लग्न केलं. तू सुनीलला डिच केलं. हे ऐकून प्रियाला शॉक लागला आणि त्याबरोबर तिच्या डोळ्यातून पाणी गालावरून ओघळलं. रितेशला तिची अशी अवस्था पाहून वाईट वाटलं. तो उठला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, मला वाटलंच होतं तुला रडू येईल हे सर्व ऐकून, म्हणून मी सांगत नव्हतो. आणि तुला एक सांगतो, मी त्याच्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास ठेवला नाही आहे. रितेशचं बोलणं ऐकून प्रियाला चांगलं वाटतं. तिने तिचे अश्रू पुसले आणि रितेशकडे पाहत त्याला थँक्यू म्हणाली. रितेश परत त्याच्या जागेवर येऊन बसला. प्रिया पुढे सांगू लागली, प्रिया, त्याने मला प्रपोज केलं. मला पहिल्यांदाच कोणीतरी प्रपोज केलं होतं, म्हणून मी लगेच हो म्हणाली. आमची दोघांची एकच कास्ट होती, म्हणून म्हटलं लग्न करायला काही अडचण येणार नाही. मी त्याच्याबरोबर रिलेशनमध्ये होती, पण चुकीचे काहीच मी कधीच केले नाही. आम्ही लग्न करायचं पण ठरवलं होतं, पण मध्येच सेकंड इयरचा रिझल्ट लागला आणि आम्हा दोघांना ड्रॉप लागला. त्याने प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलं, मी नाही घेतलं, म्हणून मला हॉस्टेल सोडावं लागलं. मी 5 विषयात नापास झाले होते. मग मी त्याच 5 विषयांचा परीक्षेचा परत फॉर्म भरला. हॉस्टेल सोडलं, मग गावी यावं लागणार होतं. समजा माझ्याकडे फोनला गावी रेंज नसली तर ऑप्शन म्हणून मी माझी बेस्ट फ्रेंड तेजूचा मोबाईल नंबर सुनीलला दिला. तेजूने पण प्रोव्हिजनल ऍडमिशन घेतलं होतं. तेजूचा मोबाईल नंबर त्याला देताना माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण मी विचार केला की तो माझा प्रेम आहे आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला दोघंही कधीच धोका देणार नाही. मग मी गावी आले. गावी येताच अजून एक धक्का बसला. माझ्या बहिणीने लव्ह मॅरेज केलं, त्यामुळे माझ्यावर पण सर्व लोक शंका घेऊ लागले. माझा मोबाईल माझ्या पप्पांनी घेऊन घेतला. माझं कॉलेज जीवनाशी सर्व कॉन्टॅक्टच तुटला. मला घरात नजर कैदेत ठेवलं गेलं, पण मी हार मानली नाही. मी अभ्यास केला त्या 5 विषयांचा आणि रोज पप्पांना सांगत असे, माझ्या एक्झाम पुरता मला कॉलेजला घेऊन द्या. एक्झामचे दिवस आले. कॉलेजमधून माझ्या मोबाईलवर फोन आला. हॉल तिकीट घेण्यासाठी बोलवलं होतं. तो फोन पप्पांनी अटेंड केला. पप्पांच्या एका मित्राने पप्पांना सांगितले की हाताची 5ही बोटं सारखी नसतात रे. तुझी धाकटी मुलगी कष्टाळू दिसते आहे. मोठ्या मुलीच्या चुकीची शिक्षा छोट्या मुलीला देऊ नकोस. माझ्या पप्पांचं मन परिवर्तन झालं. ते मला घेऊन एक्झामचे 5 दिवस कॉलेजला आले. माझा पूर्ण अभ्यास झाला होता, म्हणून मला सर्व पेपर चांगले गेले. पप्पांसोबत असल्यामुळे कॉलेजला येऊन पण सुनीलशी काही बोलणं झालं नाही. तेजूकडून कळालं की त्याचं प्रोव्हिजनल ऍडमिशन सक्सेस झालं. तो 3rd इयरला गेला. तेजूचं प्रोव्हिजनल ऍडमिशन सक्सेस नाही झालं. तिला माझ्यासोबत ड्रॉप लागला. मी पण माझी सर्व कहाणी तिला सांगितली. मला माहिती नाही तिने त्याला सांगितली की नाही. 2 महिन्यांनी रिझल्ट लागला. तेजूकडूनच मला माझा रिझल्ट कळाला. तेजूचा फोन माझ्या मम्मीच्या फोनवर आला होता. तेजू, प्रिया, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आणि 2 बॅड न्यूज आहेत. मी, आधी आधी गुड न्यूज सांग, मग नंतर त्या 2 बॅड न्यूज सांग. तेजू, गुड न्यूज ही आहे, तू सर्व विषयात पास झाली. आणि पहिली बॅड न्यूज ही आहे, पण मला 2 विषय लागून गेले. मी, अरे यार, तू अभ्यास नव्हता केलास का? तेजू, हो रे, माझं थोडं दुर्लक्ष झालं अभ्यासाकडे. मी, ओके, दुसरी बॅड न्यूज काय आहे अजून? पण त्यानंतर तिने जे मला सांगितलं ते ऐकून मी पूर्ण हादरले. तेजू, सुनीलने तुझ्याशी ब्रेकअप केलं आणि आता मी आणि तो रिलेशन मध्ये आहोत. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी लगेच फोन कट केला आणि तेव्हापासून मी सुनील आणि तेजू बरोबर कधीच नाही बोलले. अशी आहे माझी स्टोरी. एवढं सर्व बोलताना प्रियाचे डोळे भरून आले, पण तिने मोठा श्वास घेतला, डोळे पुसले आणि रिलॅक्स झाले. रितेश मन लावून सर्व ऐकत होता. त्याचे पण डोळे भरून आले. प्रियाने नोटीस करण्याच्या आत त्याने ते पुसले. रितेश, मला वाटलंच होतं
तुझ्या चेहऱ्याकडे पाहून तुला दुसऱ्यांच्या चुकांची शिक्षा मिळते आहे. पण आता नाही. आता तुला कुणाच्याच चुकीची शिक्षा मिळणार नाही. तुझ्या लाईफमध्ये आता दुःख नाही येणार, हे मी तुला प्रॉमिस करतो. असं म्हणत रितेश बेडवरून उठला आणि प्रियाजवळ गेला. प्रॉमिस करण्यासाठी तिच्या पुढे हात केला. तिने पण लगेच त्याच्या हातात हात दिला आणि उभी राहिली. त्याने लगेच तिला मिठीत घेतलं. तिने पण त्याला मिठी मारली. रितेशला सुनीलचा खूप राग येत होता. त्याला प्रियाबद्दल खोटं सांगितलं होतं सुनीलने. म्हणून प्रिया रितेशच्या छातीवर डोकं टेकवते आणि डोळे बंद करते. तिला रितेशच्या मिठीत खूप सेफ फील होतं. तिला कायम त्याच्या मिठीत राहायचं होतं. त्याच्यापासून कधीच तिला दूर व्हायचं नव्हतं. पण नशिबाने खेळच मांडला होता. त्याला पुण्यातला जॉब करावा लागणार होता आणि तिचं शिक्षण तर मुंबईमध्ये चालू होतं. म्हणून तिला तिकडे जावं लागणार होतं. इतक्यात रितेशचा मोबाईल वाजतो. रितेश आणि प्रिया मिठी सोडतात. रितेश फोनवर बोलत बोलत हॉलच्या गॅलरीमध्ये जातो. सायंकाळ झाली होती म्हणून प्रिया किचनमध्ये जाऊन चहा ठेवते आणि तिच्या भूतकाळाचा विचार करत असते. ती विचारांमध्ये हरवलेली असते. रितेशचा फोन होतो आणि तो त्यांच्या रूममध्ये येतो. प्रिया तिथे नसते. ते पाहून तो प्रियाला शोधत शोधत किचनमध्ये येतो. किचनमध्ये येताच प्रिया त्याला विचारांमध्ये हरवलेली दिसते. तो हळूच तिच्या मागून येतो आणि तिला मिठी मारतो. अचानक तिला मिठी मारल्याने ती दचकते आणि रितेशला इतकं जवळ पाहून लाजतेही. रितेश हळूच तिच्या केसांवर किस करतो. त्याने केसांवर किस करताच प्रियाच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात. ती डोळे बंद करून त्याच्या प्रेमाचा वर्षाव फील करू लागते. आज पण तिने केस धुतलेले असल्यामुळे तिच्या केसांचा सुगंध त्याच्या नाकात जातो आणि तो त्यात हरवतो. दोघंही एकमेकांमध्ये हरवलेली असतात. इतक्यात तिला चहाची आठवण येते आणि ती पटकन चहाचा गॅस बंद करते आणि चहा गाळायला घेते. तिच्या चुळबुळने रितेश भानावर येतो. रितेश तिची मिठी अजून घट्ट करतो. प्रिया, अहो ऐका ना, मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? रितेश, बोल ना. प्रिया, माझ्या भूतकाळाचा परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही ना? रितेश, कधीच नाही. प्रिया, तुम्ही माझा भूतकाळ ऐकून पण माझ्यावर आधी इतकाच विश्वास ठेवणार ना? रितेश, हो, तो तुझा भूतकाळ होता. मी तुला तुझ्या भूतकाळासकट स्वीकारलं आहे. जसं तू मला माझ्या भूतकाळासकट स्वीकारलं आहे तसंच. असं म्हणून रितेश प्रियाच्या गालावर किस करतो. प्रिया रितेशचं उत्तर ऐकून समाधानी झालीच होती आणि त्याचं प्रेम पाहून तर अजून जास्त सुखावते. प्रिया लाजते. तिचे गाल गुलाबी होतात. तिचं असं लाजणं बघून त्यालाही चेव सुटतो. तो तिच्या कानामध्ये फुंकर मारतो. त्यामुळे प्रियाला गुदगुल्या होतात. तिच्या पूर्ण अंगावर काटा उभा राहतो. प्रिया, अहो सोडा मला, मी चहा काढते. आपण सकाळी जसं चहा पिला तसं गॅलरीमध्ये बसून चहा पिऊयात. रितेश लगेच तिची मिठी सोडतो आणि तिला ओके म्हणून गॅलरीमध्ये जाऊन बसतो. प्रिया चहा आणि बिस्किट घेऊन गॅलरीमध्ये जाते. दोघं मस्त चहा पीत बिस्किटे खात सायंकाळचं वातावरण एन्जॉय करतात. इतक्यात दारावरची बेल वाजते. कोण आलं असेल बरं? रितेश आणि प्रियाकडे. प्रियाने जशी तिची स्टोरी सांगितली तसं रितेश पण सांगेल का त्याची स्टोरी? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढचा भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.